नमस्कार मित्रांनो, मी राज आणि राज लोणकर ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज मी निघालोय सातारा येथील औंध यमाई, जे की माझी कुलदैवत आहे. त्यामुळे आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे. चला तर मग सुरू करूया आजचा आपला हा ब्लॉग. गाडी कोल्ड स्टार्ट केलेली आहे. गाडी काढू निघूया. मॅप लावलेलं आहे. जवळपास 150 किलोमीटरचं अंतर आहे. 10 वाजेपर्यंत पोचून जाऊ आपण. चला तर मग कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नाश्त्यासाठी एक स्टॉप घेतलाय. श्रीरामला आलोय. इथं थोडाफार नाश्ता वगैरे करू हलका आणि मग कंटिन्यू करू आपला प्रवास. लाईट नाश्ता वगैरे झालाय. आता कंटिन्यू करू आता आपला प्रवास. चला. फायनली पोचलोय मंदिरात. गाडी लावली, पार्क केली. आता जाऊ मंदिराच्या आत.
छान असे झाडे वगैरे साईडला बघायला भेटतात ते आपल्याला मंदिराच्या परिसरात. आणि खूप छान असं इथं माग मंदिर बघू शकता तुम्ही. इथं दीपमाळ आहे आणि इथून एंट्री होती आपल्या मंदिरात. खूप शांत आणि प्रसन्न असं वातावरण दिसतंय. हे पुढचा दरवाजा आहे. इथनं पायरी मार्ग आहे. हा आहे पायरी मार्ग आणि आपण आलो होतो ते मागचा दरवाजा होता, जेणेकरून गाडीने येतो आपण. आज रविवार असल्यामुळं भाविकांची भरपूर गर्दी बघायला भेटते आज. तुम्ही बघू शकता भरपूर आता लाईन मंदिराच्या बाहेर आली. खूप छान असं दर्शन झालं देवीचं. आता आपण खाली गावात एक यमाईच देवी आहे, त्या देवीचं दर्शन करू आणि मग घराकडे निघूया. चला. आलोय सध्या गावातल्या देवळात यमाई देवीच्या. तुम्ही मागं बघू शकता खूप मोठी दीपमाळ आहे, प्रचंड मोठी बघू शकता. मी जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. हे 3 बघा, ह्यांची साईज बघा. मंदिराच्या तळतळात महादेवांचं पिंड आहे, बघायला भेटते आपल्याला. मित्रांनो, खूप छान अशी माहिती मिळाली. पुजारी काकूंनी सांगितलं की देवीनी यमाई देवी ने इथं या गावात राक्षसाचा वध केला होता आणि इथं क्षणभर विश्रांतीसाठी थांबली होती आणि त्यानंतरनं ती मूळ देवस्थानी डोंगरावरती गेली होती, जिथं आपण पहिल्यांदा गेलो होतो. मुख्य मंदिर ते आणि इथं देवी थोड्या वेळासाठी क्षणभर विश्रांती करण्यासाठी थांबली होती, म्हणून इथे पण एक मंदिर बनवलंय, जे की तुम्ही माग बघू शकता. हे होतं ते मंदिर. इथं पण खूप छान असं देवीचं दर्शन झालं. देवीचा व्हिडिओ पण काढलेला आहे मी, तो पण बघू शकता तुम्ही आणि तुम्ही पण दर्शन घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया एका अशाच नवीन ठिकाणी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.